नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा कालचा एपिसोड आहे, म्हणजे 5 डिसेंबरचा एपिसोड आहे. मी पहिलेच एक्सप्लेन करून देते. तर या एपिसोडमध्ये जर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायला जाऊ तर मामा निवेदिताताईंचं लग्न झाल्याचं असं खोटी जी न्यूज पसरते, त्यामुळे खूप सारे गोंधळ होत आहेत. आणि मीनवाईल अनिश थोडासा का होईना स्वप्नाला रागवतो, पण स्वप्नाच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत देसाई आणि तोरणे सगळ्यांना सांगत तोरणे इकडे घरी येतात आणि म्हणायला लागतात की तुम्हाला माहिती आहे का माझगावकरांनी काय केलं आहे, आता दुसऱ्या सुनेची तयारी करा. तेव्हा ते विचारतात काय झालं, तुम्ही एवढे का चिडले आहेत. तेव्हा ते सांगतात बघा माझगावकरांनी लग्न केलं आहे. तेव्हा राधाकिशा ते फोटो बघून आश्चर्यचकित होऊन जातात. भाऊजींना या वयामध्ये हे सगळं करणं शोभतंय का, हे काही बरोबर नसेल, तुम्ही चुकीचं बोलताय. तेवढ्यात तिथे भैरवी आणि निलिमाते येतात आणि म्हणतात काय झालं, एवढा गोंधळ का घालत आहेत, तुमचा आवाज आतपर्यंत येत आहे, तिथे आम्ही कामामध्ये आहोत, डिस्टर्ब होतंय, सांगा ना नेमकं घडलं तरी काय आहे. तेव्हा राधाकिशा म्हणायला लागतात बघा भाऊजींनी या वयामध्ये दुसरं लग्न केलं आहे, त्यांना लाज शरम वाटते की नाही. आता तू तर जा दारावर ती मापट ठेव, नवीन सुनेचं आगमन करू द्या. तेव्हा निलिमात त्या ते फोटो बघतात आणि म्हणायला लागतात मला नाही वाटत दादाने असं काही केलं असेल, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा ते म्हणतात आम्ही नाही, या तोरण्यांनी सांगितलं आहे आणि त्यांचंच म्हणणं ऐकून तर आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आता काय माहिती काय घडलं आहे. मला तर असं वाटते भाऊजींनी एवढा मोठा निर्णय घेण्यापहिले आपल्याला एकदा विचारायला पाहिजे होतं. तेव्हा भैरवी म्हणते थांबा जरा, मी स्वतः निवेदिताताईंना कॉल करते आणि त्यांनाच विचारते की नेमकं घडलं तरी काय आहे. इकडे निवेदिताचा कॉल घेतल्यानंतर भैरवी विचारते तुम्ही कुठे आहात, म्हणजे बाबा कुठे आहेत. तेव्हा ते म्हणतात अगं मी तुलाच कॉल करणार होती, म्हणजे आम्ही कोर्टातून एकत्रच निघालो, लग्नाच्या सगळ्या विधी कंप्लीट झाल्या, त्यानंतर आता ते घरी आले की मला कळो. हे ऐकल्यानंतर भैरवीच्या पायाखालची जमीनच हलून जाते की हे सगळं काय बोलले. तेव्हा राधाबाई म्हणतात आता सांग ना काय घडलं आहे. तेव्हा तोरणे म्हणतात बघा मी सांगितलं आहे ना, आता हे सगळं गावभर होणार आहे आणि कोणाला काय उत्तर द्यायचं आहे ना, यासाठी तुम्ही सगळे रेडी होऊन जा. हे ऐकल्यानंतर भैरवी अक्षरशः घाबरून गेलेली असते. दुसरीकडे अनिश स्वप्नाच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो काय ग, तुला सांगितलं आहे ना असं डेस्परेटली कॉल करत जाऊ नको, पण तरी सुद्धा तू एवढे कॉल का केले. तुला माहितीये का भैरवीच्या हातामध्ये फोन होता आणि जर तिने तुझा आवाज ऐकला असता तर किती प्रॉब्लेम झाला असता, तुलाही समजतंय ना. तेव्हा ती म्हणते अरे मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि त्याच्याचमुळे मी कॉल केला होता, आता मला काय माहिती तुझा फोन भैरवीकडे असेल. तेव्हा तू म्हणतो पण स्वप्ना आपण इतका मोठा प्लॅन रचला आहे आणि तुझ्यामुळे तो बर्बाद झाला तर कसं चालेल, समज ना जरा. तेव्हा ती म्हणते अनिश माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला बघायचं होतं तू काय करू शकतो, त्याच्यामुळे मी हे सगळं केलं आहे. जाऊ दे आता एवढंच असेल तर मी पुन्हा तुला कॉल करत नाही. ती जशीच रुसते तेव्हा अनिश म्हणायला लागतो बेबी आय नो दॅट की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे आणि माझंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण या गोष्टी आपल्याला बाहेर येऊ द्यायच्या नाही आहे. जर बाहेर आल्या तर आपल्या सगळ्या गोष्टींना नजर लागू शकते आणि मला असं वाटते जोपर्यंत आपण भैरवीला बर्बाद करत नाही, तिचा आणि राजनचं सगळं डाव बर्बाद करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काही शांत राहता येणार नाही. तेवढ्या स्वप्ना मनातल्या मनात विचार करते आता खरा हा माझ्या जाळ्यात अडकला आहे, आत्ता खरी मजा सुरू होईल. तेव्हा ती म्हणते हे बघ अनिश आता आपल्याला दुसऱ्या गोष्टींची प्लॅनिंग करायला लागेल आणि आपण सगळं करूच. ते दोघं खूप खुश असतात. दुसरीकडे मामा सोसायटीमध्ये येतात तेव्हा सगळे सोसायटीवाले विचारायला लागतात काय झालं, लग्न व्यवस्थित झालं ना. तेव्हा मामा म्हणतात तुम्हाला कसं लग्नाबद्दल कळलं. तेव्हा ते म्हणतात सांगा की काय होतं, सगळं व्यवस्थित ना, काही अडचण तर आली नाही. तेव्हा मामा म्हणतात काय त्याच्यामध्ये लग्न होतं, जाऊन सह्या तर करायच्या होत्या, मॅडमचा कॉल आला आणि मी गेलो सह्या करायला. तेव्हा ते म्हणतात म्हणजे तुम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की आज लग्न आहे. तेव्हा ते म्हणतात नाही ना, जर मला माहिती असतं तर मी या सगळ्या गोष्टींना होकारच दिला नसता, अचानक सगळं ठरलं. तेव्हा रुपाली विचारते मग आता तुम्हाला जोडप्यासारखं एकत्र राहायला पाहिजे ना. तेव्हा ते म्हणतात त्यांच्याशी आपला काही संबंध, ते तर त्यांच्या घरी गेले असतील ना. तेव्हा ते म्हणतात असं कसं,
आता तुमचं लग्न झालं आहे, मग तुम्हाला एकत्र तर राहायला पाहिजे ना, जोडप्याने कसं एकत्र संसार केला तर चांगलं होईल ना. तेव्हा मामा म्हणायला लागतात, तुम्ही कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय, मला खरंच समजत नाहीये हे. तेव्हा ज्यांना म्हणायला लागतो, आम्ही तर तुमच्या आणि त्या मॅडमच्या लग्नाबद्दल बोलत आहोत. तेव्हा मामा म्हणतात, अशा अफवा इथे कोणी पसरवल्या आहेत, एवढा बिंडोक डोक्याचा आहे तरी कोण, जरा मला सांगा ना. तेव्हा तोरणे म्हणतात, हे बघा, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, तुमच्या हातामध्ये हार होते, तुम्ही कोर्टामध्ये सह्या करत होत्या आणि ते सगळं लग्नाचंच तामझाम होतं. मी स्वतः सगळं एक्सप्लेन आणि बघितलं आहे, माझ्याकडे फोटो सुद्धा आहेत. तेव्हा म्हणतात, तुम्ही मूर्ख आहात आणि मूर्खपणाचा कळसच झाला आहे. खरं म्हटलं तर तिथे 2 मुलांची लग्न लावायची होती. मॅडमनी म्हणून मला साक्षीदार म्हणून बोलवलं होतं. त्या मुलांना अचानक कॉल आला, म्हणून हार कुठे ठेवायचं म्हणून आम्ही आमच्या हातामध्ये हार ठेवले आणि तेवढ्यातच आय गेस तुम्ही बघितलं, साक्षीदार म्हणून आम्ही जेव्हा सह्या करत होतो तेव्हा तुम्ही फोटो काढले आहेत. तुम्ही खरंच मूर्ख आहात आणि मूर्खांचा तर बाजार हे कन्फर्मच झालं आहे. या वयामध्ये मी लग्न करेल का, माझी एवढी मोठी नातवंड आहेत, मला अक्कल आहे, तुमच्यासारखा बिंडोक नाही. हे सगळं झाल्यानंतर तोरणे म्हणायला लागतात, मला नाही वाटत माजगावकर खरं बोलत आहेत, सगळं खोटं नाटक सांगत आहेत. मला तर वाटतं यांनी नक्कीच लग्न केलं असेल. तेव्हा इकडे हे सगळं बोलणं मुलंही ऐकतात आणि म्हणायला लागतं, आजोबांनी लग्न केलंय, पण कोणाबरोबर केलं असेल. तेव्हा देसाई म्हणायला लागतात, मला असं वाटतंय हे सगळं झालं असेल, तसंही उतार वयामध्येच आपल्याला आपल्याजवळ कोणीतरी असावं, आपली काळजी घ्यावी असं वाटत असतं ना, म्हणून माझगावकरांनी लग्न केलं असेल. तेव्हा इरा ईशान तिथे येतात आणि म्हणायला लागतात, आम्हाला दाखवा ना आमची आजी कोण आहे. ते लगेच निवेदिता ताईंना बघतात आणि खूप खुश होऊन जातात. तर इकडे मुलं अभ्यासामध्ये त्यांचं मन काही लागत नसतं. तेव्हा ते म्हणतात, आता आपण करायचं काय, मला समजतच नाही आहे, अभ्यास करायची इच्छा येत नाही आहे आणि सतत मनामध्ये तेच चाललं आहे की आपल्या आजोबांचं आणि आजींचं लग्न झालं तर किती मस्त होईल ना, म्हणजे आपल्याला एक चांगली आजी मिळेल आणि त्या आपले लाडसुद्धा करतील. तेव्हा ते म्हणते, पण हे सगळं खरं आहे की नाही हे तर आपल्याला शोधून काढायला पाहिजे ना, कोणाला तरी विचारायला पाहिजे. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि म्हणायला, ते काय रे मुलांना, अभ्यास सुरू आहे की नाही. तेव्हा ते म्हणतात, माऊ आमचा अभ्यास तर सुरू आहे, पण आजोबांच्या लग्नाचा काय विषय चालला होता. तेव्हा भैरवी म्हणते, तो सगळ्यात मोठा गैरसमज होता. आजोबा दुसऱ्याच कोणाचं तरी लग्न लावायला गेले होते आणि टोजण्यांनी वेगळंच काहीतरी बघितलं आणि त्यांचा गैरसमज झाला. पण तुमच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न काय येत आहेत, चला गपचूप अभ्यासाला बसा, या सगळ्या गोष्टींमध्ये पडायला नको. तेव्हा मुलं म्हणायला लागतात, हा सगळा गैरसमज होता की खरं घडलं होतं, आपल्याला कोणाला तरी विचारायला पाहिजे. तेवढ्यात तिथे निलिमात्या येतात. त्या म्हणायला लागतात, काय झालं मुलांना, अभ्यास कसा सुरू आहे. तेव्हा ते म्हणतात, निलिमाजी आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, तुम्ही आम्हाला उत्तर देणार ना. तेव्हा ते म्हणतात, विचारा ना, काय विचारायचं आहे. तेव्हा ते विचारतात, दुसरं लग्न करणं बरोबर असतं की नाही. तेव्हा निलिमात्या म्हणतात, नाही रे, लग्न ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि लग्न तर एकदाच करायला पाहिजे ना, आणि तुम्हाला काय हे सगळे प्रश्न पडत आहेत, तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे फोकस द्या. दुसरीकडे अनिश इकडे त्याच्याच विचारामध्ये असतो. तेव्हा भैरवी सांगते, तुला माहितीये का आज घरामध्ये किती तमाशे झाले आहेत. म्हणजे तोरणेला काहीतरी वाटलं की बाबांचं आणि त्या मॅडमचं लग्न झालं आहे आणि त्याच्याचमुळे खूप गोंधळ झाला होता. हे सगळं निस्तरता माझे तर डोकीनं वाले होते आणि बाबाही वेगळे सोरडले. तेव्हा तो म्हणतो, हे सगळ्यामध्ये तर खूप मजा आली असेल ना, सगळं काही मस्तच ना. तेव्हा भैरव विचारते, काय रे तुझं काय झालं, तू बाहेर गेला होता त्या स्वप्ना मॅडमला भेटायला, सगळं व्यवस्थित ना. अनिश घाबरतो आणि म्हणायला लागतो, काय नाही ग, त्यांनी मला अपडेटेड CV मागितला होता, त्याच्यासाठी मी गेलो होतो, अजून काहीच नाही. तेव्हा ते म्हणते, बरं आहे, मग आता लवकरच तुला तुझ्या आवडीनुसार जॉब मिळवले. तेवढ्यात ती म्हणायला लागते, अनिश ऐक ना. तेव्हा अनिश म्हणतो, काय बोलायचंय तुला. हे ऐकल्यानंतर भैरवी थोडी घाबरते आणि म्हणते, काय झालं अनिश, असं का वागतोय. तेव्हा ते म्हणतं, अहो राणी सरकार, मी तर मस्ती करतोय, बोला ना, काय बोलायचंय तुम्हाला. तेव्हा ती म्हणते, अनिश मला असं वाटते आपल्याला थोडे दिवस बाहेर जायला पाहिजे. कसं आहे माहिती का, खूप दिवस झालं आपण कोणी कुठे फिरायलाही गेलो नाही आणि कोणाशी जास्त कॉन्टॅक्ट सुद्धा आला नाही. जो तो आपापल्या आयुष्यामध्ये आपापल्या कामामध्ये खूप जास्त बिझी आहे. जर आपण थोडा वेळ काढला आणि थोड्या वेळासाठी जर बाहेर पिकनिकला घेऊन गेलो. तेव्हा अनिश म्हणतो, काय गरज आहे, मुलांसाठी तर मी घरीच असतो ना, मी माझं काम घरूनच शोधत आहे, म्हणून
मला नाही वाटत हे सगळं करायला पाहिजे. तेव्हा भैरवी म्हणते, हे बघ अनिश, जेव्हा माझा बिझनेस मोठा होईल आणि तुलाही तुझं काम मिळेल त्यानंतर आपल्याला काही बाहेर जाता येणार नाही, म्हणून आपण मुलांना घेऊन थोडं बाहेर फिरून येऊया, 2 दिवस पिकनिकला जाऊन येऊ, म्हणजे मुलांनाही छान वाटेल आणि आपल्यालाही एक दुसऱ्याबरोबर थोडा वेळ मिळून जाईल. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, मी माझे काही प्रोजेक्ट आहेत ते बघतो आणि जर त्याच्यामधून टाइम मिळत असेल तर आपण नक्कीच मॅनेज करू. तेवढ्यात इकडे अनिशला कॉल येतो. ते बघता भैरवी म्हणायला लागते, अरे स्वप्नाचा कॉल आहे, उचल उचल, काही इम्पॉर्टंट असेल. अनिश लगेच कॉल घेतो. तेव्हा तो म्हणायला लागतो, बोला ना मॅडम, काय झालं. तेव्हा ते म्हणते, काय रे, बाजूला भैरवी आहे का. अनिश म्हणायला लागतो, हो हो भैरवीच आहे, बोल ना, काय झालं. तेव्हा ती म्हणते, अच्छा मॅडम, म्हणजे तिच्यासमोर तू थापा मारतोय ना. पण अनिश, मला तुझ्याकडून एक महत्वाची गोष्ट ऐकायची आहे. आत्ताच्या आत्ता तू मला 3 मॅजिकल वर्ड बोलशील, मला तुझ्या तोंडून आय लव्ह यू ऐकायचं आहे. अनिश इकडे नाटक करायला लागतो, मला आवाज येत नाहीये, थांबा थांबा, मी आलो, थोडस हा 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 हे करत तो बाहेर येतो. तेव्हा ती म्हणायला लागते, अनिश आत्ताच्या आत्ता बोल, मला तुझ्या तोंडून आय लव्ह यू ऐकायचं आहे. मी तर अख्ख्या गावाला सांगू शकते की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, पण तू का बोलत नाही. तेव्हा तो म्हणतो, अगं मी घरामध्ये आहे, कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि माझंही आहे ना, पण तरी सुद्धा. तेव्हा ती म्हणते, तरी सुद्धा म्हणजे मला ऐकायचं आहे, तू बोल ना. तेव्हा तो म्हणतो, आय लव्ह यू. हे बोलताच इकडे लगेच ती फोन कट करते आणि खूप खोत झालेली असते. तेवढ्यात मागून मुलं अनिशला हात देतात आणि म्हणायला, काका आम्हाला तुला काहीतरी विचारायचं आहे. अनिश घाबरतो आणि म्हणतो, काय विचारायचंय तुम्हाला. तेव्हा ते म्हणतात, मला सांग, दुसरं लग्न करणं चांगलं असतं की नाही. तेव्हा अनिश म्हणतो, तुम्हाला हा प्रश्न कसा काय पडला आहे. तेव्हा ते म्हणतात, आम्हाला सांग ना काका, काय आहे. तेव्हा त्याला आठवण येतं की स्वप्ना त्याची किती काळजी करत आहे. स्वप्नाने कसा मामीकडून त्याच्यासाठी आणि दोघांसाठी सुखी संसारासाठी आशीर्वाद घेतला होता. तेव्हा तो म्हणतो, दुसरं लग्न चांगलं असतं, कारण की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला समजून घेत असते ना, तेव्हा त्याच्यामध्ये काहीच हरकत नसते. तेव्हा मुलं म्हणायला लागतात, म्हणजे कन्फर्म आहे, कोणी माणूस रागीट असला तरी त्याच्याबरोबर कोणाचं दुसरं लग्न होऊ शकतं का. तेव्हा अनिश म्हणतो, कसं आहे माहिती का, राग तर स्वभावाची एक गोष्ट आहे आणि आपला राग, आपला रुसवा बाजूला करून सुद्धा कोणी आपली काळजी करत असेल, आपल्यावरती प्रेम करत असेल तर दुसरं लग्न योग्यच आहे. हे ऐकल्यानंतर मुलं म्हणायला लागतात, खरंच ना, म्हणजे दुसरं लग्न योग्य असतं ना. तेव्हा तो म्हणतो, हो दुसरं लग्न योग्यच असतं, त्यामध्ये काहीच चुकीचं नाही. मुलं हे ऐकून खूप खुश होतात आणि म्हणतात, म्हणजे दुसरं लग्न होऊ शकतं, काही हरकत नाही आहे. दुसरीकडे मामा इकडे झोपायला जात असतात. तेवढ्यात निवेदिता मॅडमचा त्यांना कॉल यायला लागतो. तेव्हा ते म्हणतात, आता या बाईचा मी कॉल काही उचलत नाही, उगाच माझं डोकं खाईल. तेव्हा त्या सतत त्यांना कॉल करतात. ते बघता मामा म्हणायला लागतात, नाही मला असं वाटते कॉल उचलायलाच लागेल, नाही तर ही बाई कॉल करतच राहील, बोला ना, काय झालं, सगळं ठीक आहे ना. तेव्हा ते म्हणतात, काय हो, रात्रीची वेळ झाली आहे, जेवण झालं का, काय जेवले तुम्ही जेवणामध्ये. तेव्हा ते म्हणतात, बेसिकच सगळं होतं, तुम्ही हे विचारायला तर फोन केला नसेल, मुद्द्यावरती या, तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा ते म्हणतात, हे बघा, उद्या ही 2 जणांची लग्न आहेत, मग तिथेही तुम्ही साक्षीदार म्हणून येणार का, प्लीज या ना, खरंच गरज आहे. तेव्हा मामा म्हणतात, तुम्हाला एवढंच लग्न लावायचं शौक आहे ना, मग तुम्ही एक काम करा ना, विधीवर युक्त लग्न लावा ना, हे सगळं कोर्ट मॅरेज करायची गरज नाही. तसंही तुम्ही संस्कार वर्गामध्ये शिकवता ना, मग या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना का शिकवत नाही. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का, मी सगळ्यांना समजवते, पण ज्याची त्याची परिस्थिती आहे आणि ज्यांना असं विधियुक्त लग्न करायचं असते ना, त्यांचं लग्न मी सामूहिक जिथे लग्न होतात ना तिथे लावून देते. पण आता ज्यांच्याकडे ऑप्शनच नाही आणि ज्यांना आता कोर्ट मॅरेजेस करायचं आहे, मग त्यांच्यासाठी मला असं करायला लागतं. तेव्हा ते म्हणते, मग तुम्हाला करायला लागते, तुम्ही करा ना, मला या सगळ्यामध्ये ओढून घेऊ नका, कारण की याच्यामुळे खूप मोठे गोळ झाले आहेत. तेव्हा ते विचारतात, काय गोळ झाले, मला सांगता का. तेव्हा मामा सांगतात, तुम्हाला माहिती आहे का, तुमचा आणि माझा फोटो काढला होता आणि त्यामुळे इथे सगळ्यांना गैरसमज झाला की आपलं लग्न झालं आहे. तेव्हा ते म्हणतात, लोकांकडे लक्ष देऊ नका हो, लोकांना तर बोलायला टॉपिकच हवा असतो आणि ते बोलतातच, आपण त्यांच्याकडे एवढं लक्ष द्यायचं नाही, प्लीज तुम्ही येणार ना उद्या. तेव्हा ते म्हणतात, मला जमणार नाही आणि आता मला खूप झोप येत आहे, म्हणून मी झोपतो. मामा लगेच रागारागात फोन कट करतात. तेव्हा निवेदिता ताई अक्षरशः चिडून जातात आणि विचार करतात, या माणसाने माझा फोन कट केला, आता मी याच्याशी बोलणारच नाही. तेव्हा मामा म्हणतात, मी जरा जास्तच बोललो का, त्यांनी तर चांगल्या गोष्टीसाठी मला फोन केला होता ना, मला एकदा त्यांना फोन करायला पाहिजे. मामा एक फोन करतात, पण त्या काही पहिला कॉल उचलत नाही. तेव्हा मामा म्हणतात, नाही नाही, मला दुसराही कॉल करायला पाहिजे. मामा लगेच दुसरा कॉल करतात आणि म्हणतात, सॉरी, माझ्याकडून चूक झाली की मी तुमच्यावरती ओरडलो,
तेव्हा ते म्हणतात, हे बघा, माझ्यावरती असं कोणी ओरडलेलं आणि उगाच माझा फोन कट केलेला मला बिलकुल आवडत नाही. आता त्या माणसाशी मला बोलायची सुद्धा इच्छा नसते, म्हणून आता मी फोन कट करते. त्या रागारागात फोन कट करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आलेली असते. पण मामांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आलेलं असतं की मी उगाच त्या बाईंना नाराज केलं. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे राजन पोलिसांना घेऊन येतो आणि म्हणतो, भैरवीच्याच मोदकांमुळे लोकांना फूड पॉइझन झालं आहे, आत्ताच्या आत्ता हिला अटक करा. तेवढ्यात ते भैरवीला अटक करायला जातील. मामा पुढे येतात आणि म्हणतात, तुम्ही मला अटक करा. तेव्हा निवेदिता मॅडम तिथे पुढे येतात आणि म्हणतात, माझगावकर, आपण असं करू शकत नाही. भैरवी, मी तुला वचन देते, पुढच्या 24 तासामध्ये ज्याने कोणी हे सगळं केलं आहे ना, त्याचा पडदा मी फाश करेल. तू माझ्यावरती विश्वास ठेव. हे ऐकल्यानंतर भैरवी अक्षरशः घाबरून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच भैरवीला निवेदिता मॅडम वाचू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि फायनली भैरवीची साडी चेंज झाली आहे, काहीतरी नवीन लुक आलाय. बघूया काय काय होते महा एपिसोडमध्ये.